हो मित्रांनो, ज्यांची ई पीक पाहणी झालेली आहे त्यांना 10 सप्टेंबरपासून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे अनुदान येणं सुरू होणार आहे आणि ज्यांची ई पीक पाहणी झालेली नसेल त्यांना पण अनुदान मिळणार आहे, परंतु त्यांनी तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. सरकारची हे एक नवीन सरकारनं काल बैठक घेतली होती, त्याच्यामध्ये एक नवीन निर्णय घेतलेला आहे. तर त्या निर्णयाची प्रत तुम्हाला आता मी वाचून दाखवतो, तुम्ही काळजीपूर्वक त्याला वाचा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओसाठी. गेल्या वर्षी खरीप हंगामात कापूस व सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे ई पीक पाहणीच्या यादीत नसल्यास त्यांनाही मदत दिली जाणार असून त्यांना तलाठ्याकडे अर्ज करावा लागेल, हे आज सांगितण्यात आलेले आहे. तलाठ्यांनी पडताळणी करून पात्र शेतकऱ्याची यादी कृषी विभागाला पाठवावी लागणार आहे. यापूर्वी ई पीक पाहणीत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000चे अनुदान मिळणार होते. मात्र आता सर्व शेतकऱ्यांना या यादीत समाविष्ट करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. ई पीक पाहणीच्या यादीनुसार राज्यातील 58,72,000 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे, तर 31,23,000 कापूस उत्पादक या योजनेचे लाभार्थी असतील. आता यात नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे. कृषी विभागाने यासाठी जिल्हानिहाय तसेच तालुकानिहाय याद्या तयार केल्या आहेत. ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांचा यात अंतर्भाव करण्यात आलेला आहे. मात्र ई पीक पाहणीत नोंदणी न केलेल्या म्हणजे ज्यांची ई पीक पाहणीमध्ये नोंदणी नाही झालेली परंतु प्रत्यक्ष कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, ई पीक पाहणी ज्यांची झाली नसेल तर काही अडचणी आल्या असतील तर त्यांना पण आता सरकार सुविधाही देणार आहे. तर त्याची दखल घेत परळी येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ई पीक पाहणीची अट शिथिल करून नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांनाही मदत दिली जाईल अशी घोषणा केली होती. आता हे बघायचं आपल्याला की हे अर्ज कुठे करायचे, तर हे आपल्याला तलाठी ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करायचे. अशा शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करून कृषी विभागाकडे पाठवावी. म्हणजे तलाठ्याचं काम आहे की असे जे शेतकरी आहेत ज्यांची ई पीक पाहणी केलेली नाही त्यांची यादी तयार करून कृषी क्षेत्राकडे पाठवावी, हे तलाठ्यांचं काम आहे. कृषी विभाग या यादीतील सर्व शेतकऱ्यांचे आधार, संलग्न बँक खाते, संमतीपत्र अशी कागदपत्रे गोळा करून या यादीला अंतिम रूप देईल अशी माहिती कृषी संचालकांनी दिलेली आहे. तर ई पीक पाहणीच याद्या गावपातळीवर लावण्यात आलेल्या आहेत. यादीत नाव नसल्यास तसेच गेल्या वर्षी कापूस सोयाबीनची लागवड केली असल्यास शेतकऱ्यांना तलाठ्याकडे अर्ज करावा लागेल, असं कृषी संचालक जे आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे. तर ही जी माहिती आहे मित्रांनो, तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही. ज्यांनी ई पीक पाहणी केली नसेल त्यांनी तलाठी ऑफिसमध्ये जाऊन अर्ज लिहून द्यायचा आहे आणि काय डॉक्युमेंट्स असेल ते तुम्ही तिथं जाऊन चौकशी करायची आहे. तर वाटलंच तर आपण काय डॉक्युमेंट असतील त्याच्यावर अर्ज काय असतील याचा जर नवीन व्हिडिओ बनायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि लोकांपर्यंत पाठवा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा. येणाऱ्या अशाच व्हिडिओच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.